मित्रांनो, ज्यावेळेस आपण एम-ए-पी-एस पोर्टलवर मंथली क्लेम करतो, मंथली क्लेम करत असताना खूप साऱ्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी क्लेम मंथ शुड बी बिटवीन अप्रेंटिसशिप स्टार्ट डेट अँड अप्रेंटिसशिप इन डेट असा प्रॉब्लेम येत आहे. खूप साऱ्या विद्यार्थ्यांना हा प्रॉब्लेम येत आहे आणि हा प्रॉब्लेम जर बघितला आपण तर फक्त आणि फक्त मंथली क्लेम ज्यांनी केलं त्यांनाच या ठिकाणी असा प्रकारचा प्रॉब्लेम येत आहे. तर जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये या क्लेम मंथ शुड बी अप्रेंटिसशिप स्टार्ट डेट अँड अप्रेंटिसशिप इन डेट हा जो एरर येतोय याच्यावरचं सोल्युशन काय आहे. म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जेणेकरून तुम्हाला या प्रॉब्लेम वरील सोल्युशनची माहिती मिळेल. चला तर मग व्हिडिओ स्टार्ट करूया. मित्रांनो, या प्रॉब्लेमच्या सोल्युशनसाठी सर्वात प्रथम आपण या ठिकाणी आपल्या एम-ए-पी-एस क्लेम पोर्टलवर आपण लॉग इन करून घेऊ. जसं हे लॉग इन बटनला आपण क्लिक करता अशा प्रकारचा इंटरफेस या ठिकाणी येणार आहे. आता यामध्ये आपल्याला खूप सारे क्लेम या ठिकाणी आपण केलेले आहेत. फक्त काही पर्टिक्युलर मंथचाच या ठिकाणी प्रॉब्लेम येतोय. ते म्हणजे तुमचं अप्रेंटिसशिपची स्टार्ट डेट आणि अप्रेंटिसशिपची इन डेट हे तुम्हाला अगोदर यामध्ये फाइंड आउट करणं गरजेचं आहे. त्यासाठी तुम्हाला जे काय तुमचा क्लेम मॉड्यूल आहे त्या क्लेम मॉड्यूलला तुम्हाला यायचं आहे. जसे तुम्ही क्लेम मॉड्यूलला क्लिक करता असे संपूर्ण डिटेल्स तुमच्या समोर या ठिकाणी येणार आहे. यामध्ये जर बघितलं तर या ठिकाणी बघा अप्रेंटिसशिप स्टार्ट डेट आणि अप्रेंटिसशिप इन डेट अशा प्रकारचे दोन कॉलम तुम्हाला या ठिकाणी पाहाव्यास मिळतात. आता या ठिकाणी आल्याच्या नंतर आपल्याला हे महत्त्वाचं काम या ठिकाणी करायचं आहे ते म्हणजे अप्रेंटिसशिप स्टार्ट डेट आणि अप्रेंटिसशिप इन डेट यापैकी कुठली डेट या ठिकाणी जास्त आहे. जसं या ठिकाणी आपण बघितलं तर बघा 13/11/2022 ला ही अप्रेंटिसशिप स्टार्ट झालेली आहे आणि 12/11/2023 ला या ठिकाणी ही अप्रेंटिसशिप संपलेली आहे. आता प्रश्न हा उरतोय, हा जो काय मेसेज येतोय तो मेसेज येण्यामागचं रिझन काय आहे. तर बघा, ज्यावेळेस आपण क्लेम करतो, आता या ठिकाणी क्लेम करत असताना नोव्हेंबर 2023 चा या ठिकाणी क्लेम करतो. मध्ये नोव्हेंबर 2023 चा ज्यावेळेस आपण या ठिकाणी क्लेम करतो तर तो आपल्याला प्रॉब्लेम या ठिकाणी दाखवणार आहे. जसं की तुम्हाला या ठिकाणी आता करून दाखवतो, ज्यामध्ये आपल्याला सर्वात प्रथम या ठिकाणी आपण बँक स्टेटमेंट अपलोड करून घेणार आहोत. त्यानंतर आपल्याला या ठिकाणी डोमिसाइल सर्टिफिकेट अपलोड करून घ्यायचंय. त्यानंतर या ठिकाणी कॉन्ट्रॅक्ट फॉर्म किंवा नॅशनल अप्रेंटिसशिप सर्टिफिकेट या ठिकाणी तुम्हाला अपलोड करून घ्यायचं आहे. आता खूप सारे विद्यार्थी या ठिकाणी डॉक्युमेंट अपलोड करत असताना कॉन्ट्रॅक्ट फॉर्मवर चेक करत नाहीत. तर त्या कॉन्ट्रॅक्ट फॉर्मवर तुमचे पर्टिक्युलर साईन असणं गरजेचं आहे. त्यासोबत अप्रेंटिसशिप अथॉरिटी आहे त्याची सुद्धा या ठिकाणी साईन असणं गरजेचं आहे. तोच तुम्हाला या ठिकाणी अपलोड करायचे किंवा मग तुम्हाला या ठिकाणी नॅशनल अप्रेंटिसशिप सर्टिफिकेट अपलोड करून घ्यायचं आहे. आता आपण डॉक्युमेंट अपलोड केलेले आहेत. जसे आपण स्क्रोल डाऊन केल्याच्या नंतर आपल्याला या ठिकाणी टाइप ऑफ क्लेम, आता या ठिकाणी हा जो काय प्रॉब्लेम आहे तो फक्त आणि फक्त ज्यांनी मंथली क्लेम केलेले त्यांनाच हा प्रॉब्लेम आलेला आहे. इयरली क्लेम करणाऱ्यांसाठी हा प्रॉब्लेम या ठिकाणी आलेला नाही. ज्यामध्ये आता या ठिकाणी आपण मंथली सिलेक्ट करून घेणार आहोत. आता या ठिकाणी आपण अप्रेंटिसशिप जी आपली इन डेट आहे त्या इन डेटला या ठिकाणी आपण क्लेम करणार आहोत. जसं की या ठिकाणी बघा 12/11/2023 ही इन डेट आहे आणि या ठिकाणी 13/11/2022 ही आपली अप्रेंटिसशिपची स्टार्ट डेट आहे. आता या ठिकाणी क्लेम करत असताना आपण शेवटच्या मंथचा या ठिकाणी क्लेम करणार आहोत, ज्यामध्ये 2023 इयर सिलेक्ट करून आपण या ठिकाणी नोव्हेंबर मध्ये या ठिकाणी सिलेक्ट करणार आहोत आणि जसे आपण या ठिकाणी जे स्टायपंड आहे ते स्टायपंड या ठिकाणी आपल्याला फिल करायचं आहे. प्रिस्क्राइब्ड स्टायपंड मध्ये खूप सारे विद्यार्थी या ठिकाणी गोंधळ करत असतात. प्रिस्क्राइब्ड स्टायपंड म्हणजे तुमच्या बँक अकाउंट मध्ये जे काय पेमेंट रिसीव्ह झाली आहे तेच तुम्हाला या ठिकाणी फिल करायची आहे. आता आपल्या कंडिशन मध्ये या ठिकाणी 9,550 रुपये या ठिकाणी पेमेंट जमा झालेली आहे, तेच आपण प्रिस्क्राइब्ड स्टायपंड मध्ये या ठिकाणी फिल करून घेणार आहोत. आता ही 9,550 या ठिकाणी जर आता आपण पोर्टल डेट जर बघितलं तर फक्त 12 दिवसाचीच आहे. तर 12 दिवसाची पेमेंट ही 9,550 कशा पद्धतीने जमा होतं हा एस्टॅब्लिशमेंटचा प्रॉब्लेम आहे. ज्या ठिकाणी तुम्ही वर्किंग सुद्धा केलं असेल, काही ओव्हर टाइम सुद्धा या ठिकाणी तुम्हाला भेटला असेल, म्हणून या ठिकाणी हा प्रॉब्लेम या ठिकाणी आपल्याला पाहाव्यास मिळतो, ज्यामध्ये 9,550 तुम्हाला या ठिकाणी पेमेंट जमा झालेली आहे. आता आपण सगळी डिटेल्स फिल केलेली आहे. फिल केल्याच्या नंतर प्रिस्क्राइब्ड स्टायपंड मध्ये आपण या ठिकाणी 9,550 रुपये या ठिकाणी फिल केलेली आहे. परत एकदा लक्षात ठेवा मित्रांनो, आपण या ठिकाणी जे काही क्लेम करतोय तो क्लेम करतो नोव्हेंबर 2023 चा. आता या ठिकाणी संपूर्ण फिल झालेलं आहे, आपलं डॉक्युमेंट पण अपलोड केलेले आहेत आणि या ठिकाणी आपण सबमिट बटनला क्लिक करणार आहोत. आता सबमिट बटनला जसंही आपण या ठिकाणी क्लिक केल्याच्या नंतर तुमच्या समोर अशा प्रकारचा जो मेसेज येतोय, क्लेम मंथ शुड बी अप्रेंटिसशिप स्टार्ट डेट अँड अप्रेंटिसशिप इन डेट, हा प्रॉब्लेम जो आलेला आहे ते आलेला आहे तुमचा या ठिकाणी जी काय डेट आहे अप्रेंटिसशिप स्टार्ट डेट आणि अप्रेंटिसशिप इन डेट यामध्ये. तर बघा, ज्यांना कोणाला आता हा
प्रॉब्लेम येते त्यांनी या ठिकाणी आता एक काम करायचं आहे की आपल्याला लॉग इन केल्याच्या नंतर आपल्या या ठिकाणी अप्रेंटिसशिप स्टार्ट डेट आणि अप्रेंटिसशिप एंड डेट चेक करून घ्यायचे आहे। आता हाच क्लेम आपण परत करणार आहोत, ते सक्सेसफुल कशा पद्धतीने ते तुम्हाला या ठिकाणी दाखवतो, ज्यामध्ये तुम्हाला आता या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे की अप्रेंटिसशिप स्टार्ट डेट आणि अप्रेंटिसशिप एंड डेट या दोघांमध्ये आपण कोणत्या मंथ मध्ये जास्त दिवस काम केलेले आहेत ते आपल्याला या ठिकाणी फाइंड आउट करायचं आहे। आता खूप साऱ्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी जे 13 बँक स्टेटमेंट हे होते, ते जे 13 बँक स्टेटमेंट आले होते, ते 13 बँक स्टेटमेंट म्हणजेच काय, 11 महिने क्लेम केल्याच्या नंतर जे 2 महिने या ठिकाणी उरतात म्हणजे पहिला आणि शेवटचा, तर त्यांचा एकत्र तुम्हाला या ठिकाणी क्लेम करायचा आहे। जसं की या ठिकाणी तुम्हाला जे नोव्हेंबर 2022 चा आणि नोव्हेंबर 2023 चा हे 2 मंथ एकत्र करून तुम्हाला क्लेम करायचं आहे। पण क्लेम करत असताना तुम्हाला या ठिकाणी या अप्रेंटिसशिप स्टार्ट डेट आणि अप्रेंटिसशिप एंड डेट यामध्ये जास्त वर्किंग डेज कुठे आहेत ते तुम्हाला फाइंड आउट करायचं आहे। जसं आपल्या कंडिशनमध्ये या ठिकाणी स्टार्टिंगला आहेत म्हणून या ठिकाणी बँक स्टेटमेंट ज्यावेळेस आपण अपलोड करता त्यावेळेस 2022 चं स्टेटमेंट हे सुरुवातीला असलं पाहिजे, त्यानंतर नोव्हेंबर 2023 चं स्टेटमेंट हे शेवटला असलं पाहिजे। ज्यामध्ये जर तुमचं या ठिकाणी अप्रेंटिसशिप एंड डेट जर वर्किंग डेज जास्त दाखवत असेल आणि अप्रेंटिसशिप स्टार्ट डेट जर कमी दाखवत असेल तर तुमचे बँक स्टेटमेंट अपलोड करत असताना या ठिकाणी एंड डेट वाले जे फर्स्ट पेज असला पाहिजे आणि स्टार्ट डेट वाला सेकंड पेज असला पाहिजे। त्या दोघांचं कॅल्क्युलेशन करून पेमेंट किती जमा झाले तेच आपल्याला प्रिस्क्राइब्ड स्टायपेंड मध्ये या ठिकाणी फिल करायचं आहे। चला तर आता तुम्हाला या ठिकाणी अप्रेंटिसशिप स्टार्ट डेट वर या ठिकाणी क्लेम करून दाखवतो। अप्रेंटिसशिप स्टार्ट डेटला क्लेम करण्यासाठी सर्वप्रथम आपण या ठिकाणी टाइप ऑफ क्लेम मध्ये या ठिकाणी आपण मंथली सिलेक्ट करून घ्यायचं आहे। त्यानंतर आपल्याला या ठिकाणी जे काय स्टार्ट डेट आहे नोव्हेंबर 2022 म्हणून या ठिकाणी आपण क्लेम इयर मध्ये 2022 सिलेक्ट करून घेऊ आणि मंथ मध्ये या ठिकाणी नोव्हेंबर आहे म्हणून या ठिकाणी आपण मंथली सिलेक्ट करत असताना नोव्हेंबर या ठिकाणी सिलेक्ट करून घेऊ आणि प्रिस्क्राइब्ड स्टायपेंड मध्ये फिल करत असताना आपल्याला जी काय कंबाईन्ड स्टायपेंड या ठिकाणी आपल्याला आली असेल तेच फिल करून या ठिकाणी आपण सबमिट बटनला क्लिक करणार आहोत। जसंही तुम्ही आता या ठिकाणी सबमिट बटनला क्लिक करता तुमच्या समोर मेसेज येणार आहे सक्सेसचा युअर क्लेम रजिस्टर सक्सेसफुली, म्हणजे तुम्हाला जो काही या ठिकाणी अप्रेंटिसशिप स्टार्ट डेट आणि एंड डेट मध्ये प्रॉब्लेम येत होता तर या ठिकाणी आपण तुम्हाला करून दाखवलेले आहे सक्सेसफुली रजिस्टर। अशा पद्धतीने तुम्हाला जो काय प्रॉब्लेम आलेले आहे ते प्रॉब्लेमचं सोल्युशन तुम्ही जशा पद्धतीने मी ज्या स्टेप सांगितलेले आहे त्या स्टेपनं तुम्हाला आलेल्या प्रॉब्लेमचं सोल्युशन तुम्ही या ठिकाणी करून घेऊ शकता। फक्त अप्रेंटिसशिप स्टार्ट डेट आणि एंड डेट जर तुम्हाला प्रॉपरला जर समजलं तर हा तुम्हाला क्लेम जो काय आहे सक्सेसफुली रजिस्टर करता येत असतो। आता आपण जसेही ओके बटनला क्लिक करणार आहोत, क्लिक केल्याच्या नंतर तुम्ही पाहू शकता पोर्टलवर नोव्हेंबर 2022 चा क्लेम हा सक्सेसफुली या ठिकाणी दाखवत आहे, ज्यामध्ये नोव्हेंबर 22 आणि तुम्हाला या ठिकाणी केलेल्या डेट आणि टाइम सुद्धा आणि त्याचा स्टेटस सुद्धा या ठिकाणी तुम्हाला पाहाव्यास मिळतो। तर मित्रांनो ज्यावेळेस तुम्ही क्लेम या ठिकाणी करता त्यावेळेस अगोदरचे आपले क्लेम हे सगळे अप्रूव्ड बाय इस्टॅब्लिशमेंट होणे आणि आता आपण जे क्लेम केलेलं आहे ते क्लेम राइज्ड दाखवतो। तर अशा पद्धतीने तुम्ही या ठिकाणी तुमचा क्लेम जो काय राहिलेला आहे अप्रेंटिसशिप स्टार्ट डेट आणि एंड डेट मुळे जो काय प्रॉब्लेम येतो तर हे प्रॉब्लेम तुम्ही अशा पद्धतीने सॉल्व्ह करून घेऊ शकता। यामध्ये जे बेसिक गोष्ट लक्षात ठेवायची असते ती म्हणजे या ठिकाणी अप्रेंटिसशिप स्टार्ट डेट आणि एंड डेट, म्हणूनच या ठिकाणी तुमचा जो काय प्रॉब्लेम आहे ते तुम्हाला या ठिकाणी पाहाव्यास मिळतो। जे वर्किंग डेज जास्त आहेत त्याचाच तुम्हाला त्या मंथचा तुम्हाला या ठिकाणी क्लेम करायचा आहे, तेव्हाच तुमचा क्लेम हा सक्सेसफुली रजिस्टर तुम्हाला या ठिकाणी होणार आहे। एवढी जर काळजी तुम्ही या ठिकाणी घेतली तर तुमचा राहिलेला क्लेम हा तुम्हाला या ठिकाणी सक्सेसफुली रजिस्टर करता येतो। तर मित्रांनो आपण या MAPS क्लेम बाबत अशाच प्रकारची नवीन माहिती तुमच्यासोबत घेऊन येत असतो। माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करून आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा। तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये अशाच प्रकारच्या नवीन माहिती सोबत, तोपर्यंत नमस्कार।